संगमनेर शहर हे खवय्यांचं शहर म्हणून संपूर्ण जिल्ह्यामध्ये ओळखलं जातं। या शहरामध्ये हॉटेलची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये असतानाही योगेश लहामगे यांनी सुरू केलेल्या ऋतुयोग हॉटेलची निश्चितच भरभराट होईल आणि त्यांनी संगमनेर शहरातच नव्हे तर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये सदर हॉटेलच्या शाखा सुरू कराव्यात असा सल्ला संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी लहामगे परिवाराला दिला आहे। संगमनेर तालुक्यातल्या कवठे कमळेश्वर येथील लहामगे परिवारातील योगेश लहामगे यांनी नवीन अकोले बायपास रोडवर ऋतुयोग हॉटेल सुरू केलं आहे। या हॉटेलचा शुभारंभ आमदार अमोल खताळ यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। यावेळी बोलताना ते म्हणाले की योगेश लहामगे या तरुणानं एक धाडसी निर्णय घेतला आहे। संगमनेर शहरामध्ये हे हॉटेल सुरू केलं आहे। त्यांनी सुरू केलेल्या या हॉटेलमध्ये निश्चितच एक वेगळेपण ठेवण्याचा त्यांचा मानस आहे। त्यामुळे सदर हॉटेल अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरेल। योगेश, तुला या हॉटेल व्यवसायामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत। जर आल्यास तर तुझा मोठा भाऊ म्हणून मी सदैव तुझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील असा विश्वास देखील आमदार खताळ यांनी दिला। बाबूराव लहामगे हे जर असते आमच्यामध्ये तर त्यांना अक्षरशः आभार ठेवणं वाटलं असतं। त्यांचं स्वप्न होतं हे की आपण एक हॉटेल टाकावं, आपल्या मुलाने हॉटेल लाईन मध्ये यावं आणि योगेश दादांनी जिद्द करून ते स्वप्न पूर्ण केलेलं आहे। आज त्यांनी सुरुवात केली या स्वप्नाला आणि मी असं म्हणेन की जसे जीवनात क्वांटिटीपेक्षा क्वालिटी महत्त्वाची असते तसेच मी योगेश दादांच्या वतीने आणि आमच्या लहामगे फॅमिलीच्या वतीने सर्व संगमनेरकरांना आव्हान करेल की तुम्ही एकदा येऊन बघा आणि आम्ही किती क्वालिटी प्रोव्हाइड करतो त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद द्या। आणि आमदार साहेबांना पण विनंती की जसं इथून मागचं संगमनेरचा इतिहास आहे की आपल्यापर्यंत दक्षिण तालुका आहे तशीच तुमच्याकडून संगमनेरची सेवा घडो आणि तुमच्या तालुक्याची सेवा घडण्याचा भाग्य आम्हाला मिळो एवढं त्यांचे बंधू कैलासवासी धोंडराम बाबूराव लहामगे ज्यांनी या शहरामध्ये एक हमालीचा व्यवसाय केला आणि हमाली व्यवसाय करता करताच त्याने मुलांना अशी शिकवण दिली की आपण आहे त्या क्षेत्रात थांबलं नाही पाहिजे। त्यांचा मुलगा योगेश आज ऋतुयोग नावाच्या हॉटेलचं उद्घाटन होऊन आपल्या तालुक्याचे म्हणता तालुक्याचे नाही ज्यांचं महाराष्ट्रामध्ये नाव आहे, ज्याचा विचार केला जातो त्या अमोलजी खताळ कोण असे एक नामवंत व्यक्तिमत्व या उद्घाटनात लाभलं याबद्दल पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन करू। कैलासवासी बबन बाबूराव लहामगे आणि त्यांचे 5 भाऊ अतिशय प्रतिकूल परिस्थिती म्हणजे ज्या व्यक्तीने ज्या कुटुंबाने कवठे कमळेश्वर गावातून सायकल येऊन या संगमनेर शहरामध्ये काबाड कष्ट करावे, 2-3 मोठ्या भावांनी लहान भावाला जोपासावं, बहिणीला जोपासावं आणि अशी मुहूर्त चालू केली। त्याच्यामध्ये एक भावाचा मुलं शिकत गेले, भाऊ शिकत गेले। एक भावाने हमाली केली, दुसऱ्या भावाने हमाली केली, तिसऱ्या भावाने वायरिंग व्यवसाय केला, वायरिंग व्यवसायाचं नाव कमवलं। त्यांचा मुलगा एक गीता परिवारामध्ये एक चांगला व्यक्तिमत्वाचा मुलगा घडला। दुसरे भाऊ त्यांचे मुलं 2 IT इंजिनियर, एक मेडिकल क्षेत्रामध्ये असं एक कुटुंब घडत गेलं। तिसऱ्या भावाचे मुलं ते योगेश भाऊ ते हॉटेल व्यवसायामध्ये आले, त्यांच्या बहिणी चांगल्या उच्च शिक्षित झाल्या। परत चौथे भाऊ ते बाळासाहेब त्यांच्या 3 मुलग्या उच्च शिक्षित झाल्या आणि जसं म्हणतात ना प्रथमतः कुटुंबाचा पाया भक्कम लागतो। परिस्थिती कशी जरी असली परिस्थितीमुळे माणूस अडचण येऊ शकत नाही, कारण परिस्थिती मात करण्याचा आतापर्यंत भरपूर लोकांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे। बबन बाबूराव लहामग्यांनी या भावांना या मुलांना असं शिकवण दिली होती का झाडावर बसताना आपण आपल्या पंखाच्या ताकदीवर बसले पाहिजे। आपण फांदी ताकदीवर जर बसलो तर आपण कधी झाडावर बसू शकत नाही। त्यांनी शिकवण दिली आणि त्या शिकवणीचं फळ त्या कुटुंबाला आलेलं आहे। आज रखमा लहामगे यांचं एक मेडिकल क्षेत्रामध्ये खूप मोठं काम आहे साहेब। आपला बहुमूल्य वेळ देऊन उपस्थित राहिले मी त्यांचा लहामगे परिवारातर्फे आभार मानतो।
स्वागत करतो आणि याच्याही नंतर भाऊंना मी विनंती करतो, भाऊ आमच्या या कुटुंबावर या योगेश्वर तुमचा आशीर्वाद असावा अशी त्यांना मी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संगमनेर येथे कवठे कमलेश्वर येथील लामगे पाटील परिवारातील योगेश सारख्या तरुणाने अतिशय धाडसी निर्णय घेतला। आज संगमनेरमध्ये एवढी हॉटेलांची स्पर्धा संख्या मोठ्या प्रमाणात असताना सुद्धा योगेश इथं ज्या पद्धतीने आलाय, निश्चितच त्याच्यामध्ये काहीतरी वेगळे गुण असतील, जी संगमनेरकरांना, संगमनेर हे खवय्यांचं शहर म्हणून ओळखलं जातं, तालुका ओळखला जातो, लोक शोधत येतात। आणि जसं मला आता ताईंनी सांगितलं का आईच सगळं करणार आहे, निश्चितच त्या मुलीच्या हातामध्ये काहीतरी कला असेल। त्यामुळं योगेशनी सुरू केलेल्या या नवीन ऋतुयोग नावसुद्धा खूप छान दिलं आहे। त्या नवीन व्यवसायासाठी माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो। येणाऱ्या कालावधीमध्ये जसं दादा बोलले प्रत्येक ठिकाणी दिसलं पाहिजे। मी तर म्हणतो संगमनेरातच नाही करायचं आपल्याला, तुम्ही तर म्हणे संगमनेर बायपास इकडे तिकडे नाही, आपल्याला भविष्यामध्ये तुझं प्रत्येक तालुक्यामध्ये एक चांगलं हॉटेल झालं पाहिजे, कारण माझ्या सरकारला सुद्धा एक आनंद राहील आणि अभिमान राहील का माझ्या संगमनेर तालुक्यातील मतदारसंघातील एक युवक आज बाकीच्या तालुक्यांमध्ये सुद्धा हॉटेल व्यवसायामध्ये यशस्वी झाला आहे। निश्चित तुला पुढील कालावधीसाठी शुभेच्छा देतो, कुठल्याही प्रकारची तुला अडचण येणार नाही। आली तुझा मोठा भाऊ म्हणून मी तुझ्या पाठीशी आहे, तुम्हाला सर्व लामगे परिवाराला शुभेच्छा देतो। या प्रसंगी आमदार अमोल खताळ यांचा सत्कार हॉटेलचे मालक योगेश लहामगे यांनी केला। ग्रामसेवकांचे नेते एकनाथराव ढाकणे, संगमनेरमधील सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर संदीप होन, ॲडव्होकेट गोरक्ष कापकर, रखमाजी बाबूराव लहामगे, बाळासाहेब नाना भडांगे, नितीन सुरेश कानकाटे, सचिन बाबूराव कापकर, सागर बाळासाहेब वराड, रुपाली कानकाटे आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे, संगमनेर।